त्या बाल सुधारगृहाला भेट दिली. मात्र जे खडोलीमध्ये काही दिवसांपूर्वी प्रकार घडला त्याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे आणि याबाबतीत आपण काय आदेश दिलेले? या मुलींना सुरक्षित वाटावं आणि त्यांचं शिक्षण पुढे चालू राहावं. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी पोलीस अधिकारी श्री स्वामी आणि महिला बाल विकास विभागाच्या सुवर्णाताई पवार तसं श्री भोसले आणि बाल न्यायालयाच्या संबंधित लोकांशी माहिती घेतली. त्यांच्याकडून विशेषतः ज्या समुपदेशक आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा होण्याच्यासाठी सरकारी वकील सक्षम मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर मुलांचं शिक्षण चालू राहील, त्यांना निर्भयतेने जगता येईल असं त्यांना कुठे राहायची इच्छा आहे त्याप्रमाणे बाल न्यायालयाने योग्य तो निर्णय ते घेतील. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जिथे मुलं शाळेत जातात किंवा महानगरपालिकेत एकच पत्ता असलेली बरीच मुलं जर का दिसली तर तिथे एखादा अवैध बालिकाश्रम किंवा बालकाश्रम आहे किंवा कसं हे तपासून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरती आणि इतरत्र ज्या प्रकाराने हा माणूस अनेक प्रकारचे रॉड्स ठेवून या मुलांना शिक्षा देत होता तर अशा गोष्टींकडे समाजाच्या निदर्शनाला आल्या तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याच्याकडे आम्ही पोलीस आणि सरकारशी बोललेलो आहोत. त्याचबरोबर ह्या प्रत्येक मुलाचा पत्ता रेल्वे स्टेशन असा लिहिलेला आहे. तर मग रेल्वे स्टेशनवरती खरंच हे राहत होते का या मुलांना काही कोणी चुकीचं मार्गदर्शन केलं आहे किंवा त्या संस्था चालकाने मुद्दाम चुकीची माहिती लिहिलेली आहे हे तपासून घ्यावं असे देखील निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत. आणि लवकरच महिला बाल विकास विभाग असे अवैध बालकाश्रम शोधण्याची मोहीम हाती घेतो आहे. याबद्दल देखील लक्ष घेतले. आज उल्हासनगरच्या महानगरपालिका आयुक्तांशी मी बोललेली आहे. तिथे सुद्धा शहराच्या हद्दीत काही अवैध बालकाश्रम आहेत का हे तपासायची मी त्यांना विनंती करणार आहे. आणि अन्य जे उल्हासनगरचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून उल्हासनगर महानगरपालिकेत पुढचे काही सामाजिक प्रश्नांसाठी सुद्धा मी आढावा घ्यायला पुढच्या महिन्याभरात बैठक घेईन असं मी आश्वासित करतो. किती आरोपी त्याच्यामध्ये? नाही, मला आता डिटेल्स तुम्ही पोलिसांकडून घेतले तर चांगलं राहील, पण 5 आरोपी आहेत.